गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज आपला तिसरा दिवस आहे नाशिक मधला आणि आज आपण आलो आहे जटायू मंदिराच्या इथे. हे सर्व तीर्थला आहे. नाशिक पासून 50 किलोमीटर लांब आहे, पण एवढ्या जवळ आलेलो तर म्हटलं बघूया जाऊन. रावणाने सीतेला पळवून नेत होता. दागिने टाकत येत होती. हा, जटायूने बघितलं, जटायू सीतेला वाचवण्यासाठी रावणाच्या समोर गेला. अच्छा, रावणाने त्याचे पंख छाटले. ती ही जागा. ती ही जागा आहे. हा बरोबर, कारण आपण कुटीर बघितली त्यांची काल, तर राम सीता तिथे राहत होते. लक्ष्मण रेखा बघितली. रावणाने पळवलं आणि इथपर्यंत आला तो 50 किलोमीटर, तेव्हा जटायूंनी बघितलं त्यांना. त्याच्यामध्ये इथे पंख छाटले गेले, तिथे हे मंदिर. तरी तो हा, जी धरून राहिला. ज्यावेळी लक्ष्मण राम इथे आले, जटायूने सांगितलं की रावण या दिशेला येईल. अच्छा, बरोबर. मग त्यांना कळलं की कुठे जायचंय. हा, त्या पक्षी राजाने मदत केली. बरोबर. हा. हे बघ कुंड इथे. थोडेसे अंघोळ तर नाही करू शकत, नाही तर धुऊ. चला पुढे जाऊया. जय जटायूंनी आपल्या प्राणांची पर्वा नाही केली सीतेला वाचवण्यासाठी. त्या जटायूचं हे स्मारक. जय श्रीराम. हे जे तुम्ही माझ्या मागे बघताय तेच आहे मेन जटायू. सर गुप्तेश्वर महादेव. आता असं म्हणतात की आतमध्ये जी पिंडी आहे ती बघायची, हात पुसून काढता येते का बघूया. हो. नाही? इथून जा बाळा, इथून जा. अरे वा. कुंडामध्ये थोडासा धू हळू आणि परत आण. त्यांनी नेलंय ना, एवढं डीप असतं ते. काय? आणि इथे अशी खूप सारी वटवाघळं झोपलेली होती उलटी लटकून. मग तुम्ही कधी येत आहात जटायू मंदिर बघायला? व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.